नमस्ते, मी भारती. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे माझ्या माहेरी आणि ही माझी आई आहे. आई म्हणजे काकी, आपण मी तिला आई म्हणते. तर त्या आईने आहे ना तिचा मळा बनवलेला आहे. तर ती ना त्या मळ्यात ना आलेली आहे. तिने मळ्यात काय काय लावलेलं आहे ना ते दाखवणार आहे. तर चला तर बघूया आपण मळ्यात काय काय तिने लावलेलं आहे. म्हणजे तर आता मी बघणार आहे, ती सांगणार आहे काय काय लावलेलं आहे. आई तू काय काय लावलेलं आहेस ते दाखव मला. रताळी, भेंड, वांग्या सगळं ते लावलेलं आहे. आणि पपई, मग हे काय काय भरपूर लावलेलं आहे. आणि ह्याला आहे ना म्हणजे असं शेणखत वगैरे तेच, म्हणजे असं दुसरं काय सेंद्रिय खत वगैरे त्याच, म्हणजे त्याच्यावरच त्या भाज्या झालेल्या आहेत. त्या भाज्या पण आहेत ना चांगल्या आहे बघा, म्हणजे असं चांगल्या हिरव्यागार वगैरे आहेत. चला तर मग आपण बघूया कशा काय काय लावलेल्या आहेत आणि काय काय झालेलं आहे. हे आहेत ना भेंडी लावलेली आहे. ती भेंड्याची झाड हे आता पावसाळ्यासाठी आहेत ना, हे पावसातच होती ना. कुठली आता होती. आणि हे काय लावलेलं आहे? कणग. फक्त कणगच लावले की टक्क पण वगैरे लावले? ते पण लावले. आणि ही मध्ये मध्ये पाळेभाजी. पाळेभाजी म्हणजे कुठली ती भाजी आहे? दारची की कुठली भाजी? दारची भाजी. दारची भाजी लावलेली. हे नेहमीसाठी आहेत ना, ते मार्केटमधून काय भाज्या घेऊन येत नाही. त्या घरच्याच भाज्या नेहमीसाठी. काय भरपूर भाज्या होतात इथे. हे आता आहेत ना भेंड्या ना पावसाळा लागतं. हे आहे ना मखमलीच आहे ना, मखमली. हे आहे ना इथे भाजी लावलेली, ही दारची भाजी ना, ही पण बारीक बारीक. ते वेग म्हणजे काय ना काय आहे ना लावलेलं आहे. ही सगळी शेती वगैरे करून हे सगळं केलेलं आहे. मळा बसून तर बिलकुल राहत नाही. काय नाही काय नुसतं ह्यांचं चालूच असतं. आता हे ते चालूच असतं गावच्या माणसांचं. पाणी वगैरे भरपूर प्रमाणात आहेत ना, तर मी आहे ना आपल्या रोजच्या वापरासाठी भाज्या वगैरे ना भरपूर पडतात. आता इथे बघा, इथे आहे ना रताळ्याचा वेळ बघा. इथे आहे ना रताळीची वेळ वगैरे लावलेली आहे. इथे पूर्ण आहे ना अर्ध्या ह्याच्यात रताळे लावलेले. इथे आहे ना कलिंगडाचा वेल आहे. कलिंगडचा वेल लावलेला आहे. हे काय लावलेलं आहे? दोडकी शिरावली. ते आता मग ही पावसाळची ना, उन्हाळ्याची म्हणजे, पण आता पावसात होती ना. पाऊस पडता पडता. इथे एक छोटं पपईचं झाड आहे. पपईचं झाड ना. हा तोंडलीचा वेल. तोंडली पण भरपूर 2-2 दिवसांनी तोंडली काढायला होतात. तोंडली ते आतमध्ये पण लागले दिसतात का काय माहिती नाही. लागलेली काढ. ते आतमध्ये लागले. मोठा वेल आहे, पूर्ण मंडपच घातलेला आहे. हो, पण माणसं पण भरपूर आहेत. तेवढी भाजी संपते, तेवढी भाजी लागते. मार्केटची भाजी म्हणून काय इकडे आणत नाही. क्वचित कधीच, नाहीतर घरचीच भाजी असते शक्यतो. इथे आहे ना ही वांगी आहेत. इथून अशी वांगी लागली. त्या साईडला बघा, इथे आहे ना तोंडल्याचा वेल बघा, एवढा असा मंडपच घातलेला आहे पूर्ण. 2-2 किलो 3-3 किलो गावतात. हम्म. आता पाणी कमी झाला.
पाणी कमी झालं यावर्षी आहे ना, पाण्याचं प्रमाण भरपूर कमी झालं. पाऊस कमी पडला ना यावर्षी, त्यामुळे ना विहिरीला आहे ना पाणी भरपूर प्रमाणात कमी झालं. हे बघा इथे पण वांगीच आहेत, इथे मशलाला वांगी पण भरपूर लागलेली आहेत. इथे पण रताळ्याचंच वेल आहे. वडीची पानं, तोंडल्याचा वेळ बघा कसा मंडप घालून हे केलेला आहे. मस्त छान. गोबर घ्यायचा. हे गोबर गॅसचं म्हणजे ना, हे खत आहे ना पूर्ण असं गोबर गॅसचं आहे. म्हणजे त्याच्यावरच ह्या सगळ्या भाज्या चांगल्या होतात. दुसरं कुठलं मार्केटचं वगैरे आहे ना, खत वगैरे वापरण्याची काही गरजच नाही. त्यामुळेच ना ह्या भाज्या एकदम मस्त पौष्टिक वगैरे, चवीला पण छान लागतात ह्या भाज्या. छान रताळ्याचा वेळ बघा केवढे मोठा मोठा. हा आंब्याचं झाड आहे, तोतापुरी आंब्याचं झाड. त्याच्यावर आहे ना थोडेफार आंबे लागले, पपई वगैरे पण आहे ना, आंबे लागलेले आहेत. आंब्यांच्या झाडावर लागलेले, पण हे आंबे आहेत ना पाऊस पडता पडताच पिकायला लागतात. ह्याचं ना ह्याची साईज आहे ना थोडी मोठी होईल. हे आता येत ना कोवे आहेत आंबे, भरपूर मोठा होता आंबा. ह्याची साईज आहे ना अजून छोटीच आहे. हे कोवेच असतात. पपई इथून आपल्या साईडने पण केळीचं झाड. शेगाचं झाड, वरती डांबे पण लागले. कसं छान दिसेल. इथे आहे ना होळीच्या अगोदर आहे त्या इथे हे लावलेलं मिरच्यांची झाडं वगैरे होती. ती त्याचं पीक झालं त्याच्यानंतर ती भाजी वगैरे लावलेली, नंतर हा माळ केलेला. त्याच्या अगोदर आहे ना मिरच्या होत्या, मिरच्या लावलेल्या होत्या. मिरच्याचं पीक संपलं आणि नंतर आहे ना आता म्हणजे वेगवेगळी अशी भाजी लावली. आता भेंडी वगैरे म्हणा, भाजी वगैरे, रताळ्याचा वेळ वगैरे हे सगळं लावलेलं. हे बघा असं छान हिरवगार मस्त वाटतं. हे शेणखत आहे ना, म्हणजे त्याच्यावरच पूर्ण म्हणजे असं गोबर घ्यायचं हे ना, सेंद्रिय खत वगैरे त्याच्यावरच सगळं हे म्हणजे अशा सगळ्या भाजी तोंडली वगैरे कशी लागलेली होती. कोंबडी पण अशी आतमध्ये. हे बघा हे आंबे तोतापुरीचे आंबे समोरच्या साईडने लागले तसे बऱ्यापैकी, पण हे काय लवकर तयार होत नाही, पावसाळ्यात जातात. बाकीचे सगळे संपले की हे मग जवळचे तयार होतात. पोपट लाकड भरून ठेवलेले.
पावसाळ्यासाठी कोंबडी झाकण्यासाठी आहेत ना, झारणे त्याच्या खाली आहेत ना कोंबडी झाकून ठेवतात.